माननीय अध्यक्ष महोदय, या चर्चेच्या दरम्यान अमित साटम यांनी आता मुंबई महानगरपालिकेमध्ये जी काही नवीन पद्धत स्वीकारली आहे त्याचा उल्लेख देखील केला आणि हे खरं आहे की या महानगरपालिकेला पारदर्शी बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणून पहिली ते 10वी शालेय वस्तूंची खरेदी ही जेम पोर्टलवरनं करण्याचा निर्णय आपण घेतला आणि यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला फायदा झाला। जवळपास 48 कोटी रुपयाची बचत ही त्या ठिकाणी झाली। माहिती तंत्रज्ञान विभागाच्या 8 निविदा या जेम पोर्टलचा वापर केला तर 25 कोटी रुपयाची बचत त्या ठिकाणी झाली आणि वेगवेगळ्या प्रकारे हे जे काही कार्य आज महानगरपालिकेमध्ये चाललेलं आहे त्याच्यामध्ये एक महानगरपालिकेने निर्णय घेतला की हे जे बिनाकारण फुगवलेले टेंडर्स, खूप अबाऊ टेंडर्स 10%, 15%, 20% हे स्वीकारायचे नाहीत आणि मग या दृष्टीने काही निविदा देखील अशा होत्या की ज्याचा नीट त्या ठिकाणी विचार करून जवळपास 1032 कोटीच्या निविदा या रद्द करण्यात आल्या, ज्यात कॉन्क्रीट रोड होते, ज्यात GFRC सुरक्षा जाळी होती, काही प्राणी संग्रहालयाचे विषय होते की ज्याच्यामध्ये इन्फ्लेटेड अशा प्रकारचे एस्टिमेट्स होते, ते टेंडर या ठिकाणी रद्द केले आणि रस्ते बांधणी दुरुस्ती, इमारत बांधकाम दुरुस्ती, पर्जन्य जलवाहिन्या बांधणी, पूल बांधणी, पाणी पुरवठा, मलनिस्सारण, जलअभियांत्रिकी, दवाखाने, भांडारे या संदर्भात विकास कामाच्या कार्यादेश जे आपण देतो ते आता सॅप प्रणालीच्या माध्यमातून देणं सुरू केलं, जेणेकरून कंप्लीट त्याच्यावर नियंत्रण ठेवता येईल आणि त्याचं रिअल टाइम ऑडिट हे करता येईल। निवड झालेले जे काही कामं आहेत या कार्यादेशांमध्ये स्थळ पाहणीचा अहवाल आणि त्याची जे काही कुठल्या तारखेपर्यंत करायचं आहे, त्याचे काय बेंचमार्क्स आहेत, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत। त्यामुळे रेडीली त्या ठिकाणी आयुक्त आणि महापौर आणि सगळ्या प्रशासनाला त्या संदर्भातली सगळी माहिती मिळेल की कुठलं काम चाललेलं आहे, ते किती दिवसात पूर्ण करायचं आहे, त्याचे टप्पे काय आहेत, त्याच्यावर काय एस्टिमेट दिलेला आहे, त्या ठिकाणी किती कामगार ठेवले पाहिजेत, अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी केल्या आहेत। एकच उदाहरण देतो, आपल्याला माहिती आहे की मुंबईकरांची पाण्यासाठीची जी गरज आहे ती 4665 दशलक्ष लिटर आहे। सध्या प्रतिदिन पाणी पुरवठा 4100 दशलक्ष लिटर होतो, म्हणजे दरवर्षीची जी दर दिवसाची तफावत ही 565 दशलक्ष लिटरची आहे आणि म्हणून काही वेगवेगळे प्रकल्प आपण हातामध्ये घेतले। त्यातला गारगाईचा प्रकल्प हा सगळ्यात सोपा प्रकल्प होता, पण अनेक वर्षापासून त्याला फॉरेस्टची मान्यता मिळत नव्हती। जवळपास 3 वेळा फॉरेस्टने ती मान्यता रद्द केली। इथनं ग्रेडियंटनी पाणी मुंबईला मिळणाऱ्या जवळपास 500 दशलक्ष लिटर प्रतिदिन आपण त्यातनं मार्ग काढला आणि फॉरेस्टशी चर्चा करून याला फॉरेस्टची मंजुरी मिळवली, याचं टेंडर देखील केलं आणि मी महानगरपालिकेचं अभिनंदन करेन की महानगरपालिकेने वाटाघाटीच्या माध्यमातून जे काही टेंडर आलं होतं ते टेंडर त्या ठिकाणी जो काही कॉस्ट होती त्या कॉस्टमध्ये जवळपास 270 कोटी रुपयाची बचत केली। 270 करोड, 270 कोटी रुपयाची बचत त्याच्यामध्ये केली आणि 2029 मे पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे आणि मुंबईला 500 MLD पाणी अधिकचं मिळणार आहे। यासोबत आपल्याला कल्पना आहे, आता पाऊस आल्यामुळे थोडा जीवात जीव आला, तर मुंबईच्या पाणी पुरवठा करणारी जी धरणं होती यात 10% देखील पाणी राहिलं नव्हतं आणि म्हणून निसर्गाचं चक्र बदललेलं आहे। या बदललेल्या चक्रामध्ये आपल्याला कधी अशा इव्हेंटला सामोरं जावं लागेल हे सांगता येत नाही आणि म्हणून डिसॅलिनेशन यामध्ये मनोरीला 400 दशलक्ष लिटरचं डिसॅलिनेशनचं काम या ठिकाणी दिलेलं आहे, ज्यामध्ये पहिला टप्पा 2029, दुसरा टप्पा 2030 मध्ये पूर्णत्वास येईल। वर्सोवामध्ये 200 दशलक्ष लिटरचं डिसॅलिनेशन निक्षारीकरणाचा प्रकल्प आहे। असं दोन्ही मिळून 2030 सालापर्यंत 1000 दशलक्ष लिटर म्हणजे 1000 MLD डिसॅलिनेटेड पाणी हे मुंबईला उपलब्ध असेल, म्हणजे
अशा प्रकारच्या एखाद्या इव्हेंटमध्ये जर आपल्याला त्या ठिकाणी पाणी कमी पडलं किंवा धरणं भरली नाहीत तरी मुंबईमध्ये अडचण येणार नाही असा प्रयत्न आहे. मुंबईमध्ये ब्रिटिशांच्या काळापासनं 3 महासंतुलन जलाशय आणि 27 सेवा जलाशय उपलब्ध आहेत. आता त्यातल्या 2 जलाशयांचं नव्याने काम हे त्या ठिकाणी करण्यात येत आहे. काही जलकुंभांचं काम करण्यात येत आहे. त्यामुळे एकूणच जी मुंबईची पाणी पुरवठा सिस्टीम आहे हिचं रिवॅम्पिंग करण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे.